मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आहे कारण यूट्यूब जो आहे तो स्वतः आपल्याला सांगणार आहे की आपण कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवले पाहिजे किंवा कुठले व्हिडिओ कुठून घेतले पाहिजे। आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की ट्रेंडिंग व्हिडिओज बनवू किंवा जे रिलेटेड व्हिडिओज असेल आपल्या चॅनल रिलेटेड ते बनवू। तर आज मी ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे की तुम्हाला नेमकं ट्रेंडिंग टॉपिक बनवायचे आहे किंवा तुमच्या चॅनल रिलेटेड बनवायचे आहे, तर तुमचे व्हिडिओ जे असतात त्याच्यावर व्ह्यूज येतील, त्यांचे सबस्क्रायबर वाढतील। ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करू। मी माझं YT स्टुडिओ जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे चॅनलचं मेन म्हणजे जे नाव आहे पूनम माळी सबस्क्रायबर, जे काही आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत, ठीक आहे। तर यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील, कंटेंट, ॲनालिटिक्स, कम्युनिटी आणि ऑन। तर हे 5ही टॅब्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आणि जे सेंटरवाला ॲनालिटिक्स आहे त्या टॅबवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। मेन हा सगळ्यांचा प्रश्न असतो की आमच्या चॅनलवर आम्ही नेमके कुठले व्हिडिओज टाकले पाहिजे जेणेकरून ते व्हायरल झाले पाहिजे किंवा लोकांनी बघितले पाहिजे, ठीक आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की नेमके कुठले व्हिडिओज तुम्ही बनवा ज्याच्याने तुमचं चॅनल आहे ते ग्रो होणार आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की बघा वरती 5 ऑप्शन येतील, ओव्हरव्ह्यू, कंटेंट, ऑडियन्स, रिव्हेन्यू आणि ट्रेंड्स। तर हे सगळे ऑप्शन असा आपला एक इंटरफेस तयार होऊन जाईल। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की टॉप कंटेंट माझ्या व्हिडिओचे कुठले कुठले आहेत आणि त्याच्यानंतर मला 2 दिवसात 48 तासात किती व्ह्यूज मिळालेले आहेत। तर हे सगळं डिटेल आपल्याला YT स्टुडिओमध्ये भेटून जाईल। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। याच्यानंतर मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या ठिकाणी ते व्हिडिओज असतात की जेणेकरून आपल्याला यूट्यूब सजेस्ट करतं की तुम्ही हे व्हिडिओज बनवा, ठीक आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा या ठिकाणी तुम्हाला लास्ट 28 डेजचा डेटा दिलेला असतो, वॉच टाईम तुमचा किती झालेला आहे, त्याच्यानंतर व्ह्यूज तुमच्या चॅनलला किती आलेले आहेत आणि सबस्क्रायबर किती आलेले आहेत। तर बघा 977 सबस्क्रायबर हे आलेले आहेत। यानंतर तुम्हाला जायचं आहे ऑडियन्समध्ये, ठीक आहे। ऑडियन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला मंथली ऑडियन्स माझी इकडं दिसत नाही, ठीक आहे, की मंथली किती ऑडियन्स आली, त्याच्यानंतर परत एकदा सबस्क्रायबर हे दिसत आहेत, ठीक आहे। आता बघा खाली ऑडियन्स बाय वॉच बिहेवियर हा जो डेटा आहे अजून आलेला नाही किंवा डिस्प्ले झालेला नाही। तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक पॉप्युलर विथ न्यू व्ह्यूअर्स, आता माझे कुठले व्हिडिओ नवीन व्ह्यूअर्सने बघितलेले आहेत किंवा त्यांना आवडले आहे आणि जेणेकरून ते व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत, ठीक आहे। तर बघा या ठिकाणी आहेत सबस्क्रायबर वाढत नव्हते, तर या ठिकाणी त्याला 26.7K व्ह्यूज आहेत आणि त्याची मग लिस्ट एक तयार होते, ठीक आहे। आता बघा पॉप्युलर विथ कॅज्युअल व्ह्यूअर्स, आता या ठिकाणी जे रेग्युलर व्ह्यूअर्स असतात हे दोघं ठिकाणी ते कुठले व्हिडिओज तुमचे बघत आहेत, तर हे या ठिकाणी हा डेटा तुम्हाला दिलेला असतो। आता बघा याच्यानंतरचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, बिलकुल पण स्किप करू नका, जो आपल्याला सांगेल की यूट्यूब नेमकं कुठले व्हिडिओ आपल्याला दाखवतं। व्हेन युअर व्ह्यूअर्स आर ऑन यूट्यूब, म्हणजे तुमचे व्ह्यूअर्स हे केव्हा यूट्यूबवर ॲक्टिव्ह असतात हा सुद्धा पॉईंट असतो। आता बघा आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की चॅनल्स युअर ऑडियन्स वॉचेस, बरोबर। तर या ठिकाणी आपला मेन जो पॉईंट आहे तो दडलेला आहे। तर तो कसा मी ते तुम्हाला सांगते की बघा आता माझं हे चॅनल आहे पूनम माळी म्हणून, तर या ठिकाणी माझे जे ऑडियन्स आहे ती कुठले व्हिडिओज बघते तर ते या ठिकाणी दिलेलं आहे, ठीक आहे। या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यानंतर बघा मी इथं क्लिक करून घेतलं तर हे मला चॅनल्सचे ऑप्शन आले, म्हणजे माझी जी ऑडियन्स आहे तर हे सगळे चॅनल बनवते। तर बघा जे मी टेक रिलेटेड पण व्हिडिओज बनवू शकते किंवा व्लॉगिंग पण करू शकते, म्हणजे माझे जे सबस्क्रायबर आहेत ते मिक्स्ड आहेत। त्याच्यामुळे मी या प्रकारचे जे व्हिडिओ आहेत म्हणजे ह्या प्रकारच्या चॅनलवर जे व्हिडिओ आहेत ते मी बघू शकते। तर तुम्हाला करायचं काय आहे, जायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक पाहिजे असतील तर तुम्ही ट्रेंडिंग टॉपिकसाठी एक छोटासा पॉईंट आहे, तो मी लास्टला सांगणार आहे, ते व्हिडिओ अजिबात स्किप करा। ट्रेंड्सवर क्लिक करून घ्यायचं आहे। ट्रेंड्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडं दिसत असेल व्लॉग चॅनल मोनेटायझेशन, ठीक आहे। तर आता आपल्याला ट्रेंडिंग टॉपिक्स पण या ठिकाणी मिळणार आहेत। बघा व्हेरी हाय इंटरेस्ट फ्रॉम युअर व्ह्यूअर्स, या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे की नेमकं तुमचे चॅनल जे आहेत ते किंवा तुमचे जे व्ह्यूअर्स आहेत ते कुठल्या टॉपिकमध्ये खूप इंटरेस्टेड आहेत किंवा त्यांनी काय सर्च केलेलं आहे। तर बघा माझ्या ज्या व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, त्यांनी काय काय सर्च केलं आहे, हाव यू, तुम्हाला पूर्णच लिस्ट दाखवते। बघा एवढ्या गोष्टी सर्च केलेल्या आहेत, तर मी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बनवणार आहे, याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे, ठीक आहे।
आता बघा हाय वॉल्यूम ट्रेंडिंग व्लॉग्स, लाईव्ह ब्लॉग्स, व्लॉग डेलीज. आता ह्या गोष्टी तुम्हाला बनवायच्या आहेत, हे आपल्याला यूट्यूबने दिलेलं आहे. नाही आपण या ठिकाणी कुठल्या म्हणजे मी कुठं तुम्हाला सांगते तर यूट्यूबमध्ये YT स्टुडिओमध्ये हे सगळं आहे. त्याच्यानंतर बरेच असे पॉईंट आहेत की जे आपल्याला यूट्यूब सांगत असतं की तुम्ही या गोष्टी करा. यूट्यूब गाईडलाईन फॉर मोनेटायझेशन बघा. तर या ठिकाणी तुम्हाला परत एकदा दाखवते. आता मोनेटायझेशनसाठी काय काय रिक्वायर्ड असतं त्याच्या रिलेटेड मी व्हिडिओ बनवले तर माझे व्ह्यूवर्स हे बघणार आहेत, कारण माझे व्ह्यूवर्सने ते सर्च केलेलं आहे आणि जे माझे व्ह्यूवर्स सर्च करतील तेच मला यूट्यूब येऊन सांगणार आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि यूट्यूब सगळ्या गोष्टी सांगत असतं, त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. ठीक आहे ना. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आणि जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओला लाईक करून जा आणि कमेंट एक छान अशी टाईप करून जा. ठीक आहे, तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.